एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहिलेली आहे। माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता वेगानं तपास होतोय। वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला संज्ञान म्हणून त्यावर खटला चालावा अशी मागणी पुणे पोलिसांनी आता कोर्टामध्ये केलेली आहे। ही मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यासाठी नेलं जात आहे। त्यामुळे तिथे सुद्धा चौकशी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विशाल अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत आणि त्याला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहे। विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। तिथे चौकशी होईल, कसून चौकशी होईल। कबुली जबाब आधीच वेदांतचा आलेला आहे, त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आता सबळ पुरावे सुद्धा पोलिसांच्या हाती आहेत। त्यामुळे त्याच्यावर संज्ञान म्हणून खटला चालावा अशी मागणी कोर्टाकडे पुणे पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे आता कोर्टात सुद्धा काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयामध्ये आता विशाल अग्रवालला नेलं जात आहे, त्यामुळे तिथे सुद्धा चौकशी होणार आहे, तपास होणार आहे। त्यामुळे आता या संदर्भातली अधिक अपडेट्स आपल्या हाती येणार आहेत। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पुण्यामधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी बाल हक्क न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। सुनावणी दरम्यान पोलीस अल्पवयीन आरोपीच्या दारूचं बिल आणि सीसीटीव्ही सादर करणार आहेत। अल्पवयीन आरोपीवर ड्रंक अँड ड्राईव्हचा नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते, मात्र अद्यापही त्याचा अहवाल आलेला नाही। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, संज्ञान म्हणूनच त्याच्यावर खटला चालवला जावा अशी पुणे पोलिसांची मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स हाती येत आहेत? नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातासंदर्भात एक नवीन अपडेट आली की पुणे पोलिसांनी जो आरोपी मुलगा होता त्याच्या संदर्भात 185चा कलम टाकल्यानंतर त्या मुलाला परत एकदा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आता सुनावणी सुरू झाली। आपण पाहतोय की ज्याला पहिल्या वेळेस ताब्यात घेतला त्यावेळेस तत्काळ जामीन मंजूर झाला होता, मात्र त्यानंतर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटल्या होत्या आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची केस त्याच्यावर टाकली आणि त्याला आता या ठिकाणी आणल्यानंतर पुणे पोलीस त्याला संज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करतील। पुणे पोलीस जे आहे ते कोर्टामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा तो मुलगा ज्या पब आणि बारमध्ये दारू पिला त्याची बिलं असतील ते त्या ठिकाणी सादर करणार आहेत। एकूणच आपण पाहतोय की त्या मुलाला या ठिकाणी संज्ञान दाखवण्यासाठी आणखी एक जो त्याचा ब्लड रिपोर्ट होता तो रिपोर्ट आलेला नाही। त्यामुळे खरं तर या ठिकाणी आता कोर्ट काय निर्णय देतं ते पाहावं लागणार आहे, कारण त्याला आता कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि त्याच संदर्भात आता कोर्ट काय निकाल देतं ते पाहावं लागणार आहे। अगदी तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। बाल हक्क न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपी संदर्भातली आता सुनावणी सुरू झालेली आहे, त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। बाल हक्क न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपीवर आता सुनावणी सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय त्याचे वडील विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। तर या संदर्भातला तपास आता वेगानं होतो आहे। या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती आणि संताप व्यक्त केला होता। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आरोपीवर कारवाई होईल, पोलीस त्या संदर्भात योग्य तपास करतायत अशी माहिती दिलेली होती। आणि आपण पाहतोय बाल हक्क न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपीला हजर करण्यात आलेला आहे। या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय त्याचे वडील विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। या अल्पवयीन आरोपीवर 185 कलम लावण्यात आलेला आहे। सुरुवातीला त्याला 304 कलम लावण्यात आलं होतं, मात्र त्याला लगेचच जामीन मंजूर झाला होता। मात्र आता त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलंय। पुन्हा एकदा सांगूयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे? आपण पाहतोय की या ठिकाणी दोन वेगवेगळ्या मोठ्या घटना होत आहेत पुण्यामध्ये। एक तर त्या आरोपीच्या मुलाला जे आहेत ते कोठडीतून पुणे पोलीस आयुक्तालयात आणलं जातंय। त्या संदर्भात खरं तर आता 3 वाजता त्या मुलाच्या जो आरोपी ते वडील आहेत त्यांना 3 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। खरं तर त्या मुलाला गाडी चालवाई देणं आणि दारू प्यायला परवानगी देणं या संदर्भात मुलाच्या वडिलांवर आरोप आहेत आणि त्या संदर्भात
त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कुठला गुन्हा लागतो हे एक पाहावं लागणार आहे आणि त्यांच्या संदर्भात कोर्ट काय दखल घेतं हेही पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की जो मुलगा आरोपी होता त्याच्याही संदर्भात आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. बाल हक्क न्यायालय असल्यामुळे त्या ठिकाणी इतरांना किंवा पत्रकारांना जाण्यास बंदी आहे. साहजिकच त्या ठिकाणची आतली परिस्थिती जी आहे ती बाहेर ज्यावेळेस वकील येतील ते येऊन सांगतील. मात्र याच परिस्थितीत पुणे पोलीस जे आहेत ती या आरोपी मुलाला संज्ञान दाखवण्यासाठीचे आपल्याकडे असणारे पुरावे जे आहेत ते कोर्टामध्ये सादर करतील, त्यांची बाजू मांडतील. कारण जी पोलीस बाजू मांडतील त्याच आधारे या मुलाला जे आहे ते आरोपी ठरवण्यात येणार आहे, संज्ञान ठरवण्यात येणार आहे. आणि साहजिकच याचा सगळ्याचा जो निकाल कोर्ट देणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण जो पहिला निकाल आपण पाहिला होता की तत्काळ त्या मुलाला जो आहे तो जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर समाजातून नाराजीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी दिल्या होत्या. अगदी. स्वतः याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यानंतर पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले. त्यानंतर जर पोलीस या आरोपी अगदी सचिन, आपला मुलावर मुद्दा लक्षात आलेला आहे. तर दोन महत्त्वाच्या घटना आपण पाहतोय. कोर्टामध्ये या अल्पवयीन आरोपीला हजर करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे त्याचे वडील विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात आलंय. आणि या संदर्भात आणखी एक महत्त्वाची